काळजी करू नका, बऱ्या होणार तुम्ही लवकर. आई, हा आपला दवाखाना आहे, इथे पैसे लागत नाहीत. आज जेव्हा सत्ता आमची जेव्हा आली आणि मुख्यमंत्री जेव्हा उद्धवजी होते, त्यावेळी आम्हाला असं वाटलेलं की शिवसैनिकांना बळ मिळेल, पण ते न होता शिवसैनिकाकडे बघितलंच गेलं नाही. आणि आम्हाला काम करायची इच्छा होती, लोकांचे सतत प्रश्न यायचे, कामं यायची, पण जेव्हा हे कामं सगळं करताना खूप अडचणी येत होती. महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीची सत्ता होती आणि त्यामुळे खूप दबाव होते. तरी जरी आपली महाराष्ट्रामध्ये आमचे मुख्यमंत्री उद्धवजी असले तरी पण आमच्याकडे दुर्लक्ष होतं. मित्रांनो नमस्कार. आकार डिजिनच्या या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात आपलं स्वागत. संघर्ष ते संकल्प, आपण या मालिकेत काही धडपड्या तरुण युवकांना आजवर पाहत आलो आहे. अशा एका धडपड्या आणि समाजसेवेसाठी उत्सुक असणाऱ्या तरुणाला राजकीय व्यासपीठ मिळालं आणि त्या राजकीय व्यासपीठाचा वापर समाजसेवेसाठी कसा करायचा या विवंचनेतून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली, असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर आहे. माझ्यासोबत आहे भारतीय जनता पक्षाचे वसई विरार महानगरपालिकेच्या एका प्रभागासाठी लढत देणारे उमेदवार मनीष वैद्य. मनीष नमस्कार. नमस्कार. मनीष हा एक तरुण, तडफदार आणि धडपडा सामाजिक कार्यकर्ता. आधी एका वेगळ्या पक्षात होता, जे मी त्याला बरीच वर्ष पाहतोय. प्रचंड मेहनत आणि संघर्ष करून त्याने आपलं जे काही स्थान आहे ते या प्रभागात निर्माण केलेलं आहे. आज त्याने पक्ष जरी बदलला असेल, त्याची कारणं आपण त्याच्याशी बोलून स्पष्ट करून घेणारच आहोत. पण आज एका मोठ्या पक्षात, म्हणजे आज ज्या पक्षाला जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखलं जातं, सभासद संख्येच्या जेव्हा विचार केला जातो तेव्हा, त्या भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे. आणि या पक्षाची उमेदवारी मिळणं म्हणजे किती कर्मकठीण गोष्ट आहे. ती गोष्ट आधी त्याने साध्य केली आहे, त्यामुळे त्याचं अभिनंदन करूया. आणि भविष्यात म्हणजे 16 तारखेनंतर नगरसेवक मनीष वैद्य अशी हाक त्याला मारता यावी, अशा शुभेच्छाही सुरुवातीलाच देऊया. धन्यवाद. मनीष, मला सांग, इतकी वर्ष तू जो संघर्ष करतोय, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कुठलंही काम असो, अडीअडचणीला लोकांच्या रात्री अपरात्री तू धावून जाणारा म्हणून तुझ्या प्रभागात ओळखला जातोस. हे सगळं एका बॅनरखाली करत होता, एका पक्षाच्या बॅनरखाली इतकी वर्ष काम सुरू होतं. तुझे वडीलही त्या पक्षात आहेत. असं असताना तो पक्ष सोडण्याची वेळ का यावी? त्याचे भरपूर कारण आहेत. आज माझी सुरुवातच शिवसेनामधनं झाली आणि शिवसेनाचे काम करताना वडिलांपासून बघत आलो आणि ते काम करत आलो आणि खूप चांगला प्रवास चाललेला होता. बाळासाहेब होते तोपर्यंत खूप चांगला प्रवास होता. त्यानंतर वसई विरारकडे शिवसेनेचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, दुर्लक्ष केलं जात होतं. आज जेव्हा सत्ता आमची जेव्हा आली आणि मुख्यमंत्री जेव्हा उद्धवजी होते, त्यावेळी आम्हाला असं वाटलेलं की शिवसैनिकांना बळ मिळेल, पण ते न होता शिवसैनिकाकडे बघितलंच गेलं नाही. आणि आम्हाला काम करायची इच्छा होती, लोकांचे सतत प्रश्न यायचे, कामं यायची, पण जेव्हा हे कामं सगळं करताना खूप अडचणी येत होती. महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीची सत्ता होती आणि त्यामुळे खूप दबाव होते. तरी जरी आपली महाराष्ट्रामध्ये आमचे मुख्यमंत्री जरी उद्धवजी असले तरी पण आमच्याकडे दुर्लक्ष होतं. हे सगळं पाहता अनेक कारणं आहेत, त्यामध्ये नेत्यांनी काय काय केलं ह्या सगळ्या गोष्टीवर आता मी जात नाही. त्यामुळे मला हा पक्ष सोडावा लागला. आता भारतीय जनता पक्षात आल्यानंतर मागच्या वर्षभरात कशी संधी मिळाली काम करण्याची? नक्कीच मी रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळाली. काम करताना जो सपोर्ट भेटत होता, आज मी कितीतरी कामं केली, म्हणजे आज कितीतरी निधी आमदारांच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघात टाकला आणि तिकडे विकास कामं करून घेतली. त्याचबरोबर जे काही अडचणी येत होत्या, तर कधी अडलो तर रवींद्र चव्हाण साहेब आहेत आणि ते मला कामं करून देतात. कधी अडचणी असल्या, रात्री मला कधी गरज पडली तर चव्हाण साहेबांना फोन केल्यानंतर एका फोनवर अवेलेबल होणारे असा मोठा नेता, जो आज महाराष्ट्राचं नेतृत्व करतो, असा नेता आपल्याला भेटलाय.
रवींद्र चव्हाणांचं नेतृत्व तर आता सर्वमान्य भारतीय जनता पक्षामध्ये, आणि ते ज्या पद्धतीनं दिवस रात्र काम करत असतात त्याचा जो अनुभव प्रत्येकाला येतो, सामान्य कार्यकर्त्यांना. पण वसई विरारसाठी, विशेषतः तुझ्या प्रभाग क्रमांक 4साठी तू जे काय आता काम करतोय मागच्या वर्षभरापासून, खरं तर त्याआधी तुझी ओळख एका वेगळ्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, आणि विभाग तोच, लोक तीच, मतदार तेच. फक्त आता पक्षचिन्ह बदललंय, पक्षाचं नाव बदललंय. त्याने फारसा फरक पडेल असं वाटत नाही, कारण लोक मनीष वैद्यला ओळखतात. आणि हा मनीष जेव्हा आता लोकांच्या पुढे जातोय मतांचा जोगवा मागायला, तेव्हा लोकांना काय आश्वासन देतोय? काय समस्या आहेत तुमच्या प्रभागात? पहिला तर जेव्हा मी पक्ष सोडला 1.5 वर्षापूर्वी, तेव्हा माझ्यावर खूप दडपण होतं, की मी एक शिवसैनिक होतो. मी लोकांना मला काय करतील, एक्सेप्ट करतील, नाही. पण त्यानंतर त्यांना वाटलं मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलोय, त्यावेळी त्यांना खूप आनंद झाला. आणि जसं मी 1.5 वर्षापासून काम करत आला, ती रस्त्यात म्हणजे लोकांनी क्लिअर झालं, की हा नक्कीच काम करणारा, त्याला संधी पाहिजे होती, ज्या पक्षाच्या रूपाने भेटली. आज गेल्या 1 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणजे राजन नाईक साहेब हे या नालासोपारा विधानसभेचे नेतृत्व करतात आहे. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामं इथे झाली. आता तुम्हाला माहिती असेल, की आपल्याकडे मेट्रो लाईनचं काम होत आहे चालू. त्याचबरोबर कोस्टल रोडला परमिशन मिळालेली आहे. त्याचबरोबर आपल्या हायवेपासून जोडणारे जे सिमेंट रस्ते आहेत, हे आपण सिमेंट कॉन्क्रीटचे पहिल्या टप्प्यामध्ये करतोय. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपले इंटरनल रस्ते आहेत, आपण सिमेंट कॉन्क्रीटचे करतोय. त्याचबरोबर ओव्हर वायर आहेत MSCBच्या, हे सगळे उघड्यावर पडलेले नाही आहेत. हे अंडरग्राऊंड करण्याचं काम आता चालू आहे. गेले 7-8 वर्षापूर्वी MSCBने महानगरपालिकेला प्रस्ताव दिलेला, हे लाईनी अंडरग्राऊंड करा, पण त्याकडे दुर्लक्ष झालं. पण हे भारतीय जनता पार्टी करते. आज अमृत योजनेमधनं पार्ट 2 ह्या लाईनचं काम, पाण्याच्या लाईनचं काम चालू आहे. तो मोठ्या प्रमाणात काम करत होते. त्यांनी कितीतरी वर्षाची पाण्याची समस्या वसई विरारची संपेल या दृष्टीने, विकास कामाच्या दृष्टीने काम चालू आहे. आता विरार ईस्टला जर आपण उतरले स्टेशनच्या बाहेर, तर खूप मोठी अडचण आहे. ती म्हणजे आपण बाहेर उतरला आपल्याला रिक्षावाले मोठ्या प्रमाणात, त्याचबरोबर फेरीवाले, लोकांना चालण्यासाठी रस्ता नाही आहे. आज त्या ठिकाणी आपण ठाण्यामध्ये जो स्टॅटिसचा प्रकल्प आहे, तशी एक इमारत आपण या जुनी महानगरपालिका ती इमारत आहे ती तोडून तिकडे जो असलेला ग्राउंड आहे तिकडे करण्याचा आपला मानस आहे. तर त्याच्यानी तिकडे पार्किंग येईल, त्याचबरोबर रिक्षा स्टँड, बस स्टँड, त्याबरोबर एक अभ्यासिका आम्ही विचार करतोय. ते प्रपोज म्हणजे एक प्लॅनिंग स्टेजवर आहे. लवकरच त्याचं काम पुढे फ्युचरमध्ये त्याचं कामाला सुरुवात होईल. तर या दृष्टीने, विकास कामाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी लागलेली आहे आणि नक्कीच त्याचा फायदा होतोय. आता तुझा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये काही जुन्या इमारती आहेत, काही रेल्वे ट्रॅक लगतच्या काही जुन्या चाळी आहेत. यांच्या एक वेगळ्याच समस्या आहेत. म्हणजे त्यांच्या काही कन्व्हेन्सच्या गोष्टी असतील, पुनर्विकासाच्या काही गोष्टी असतील. तर या सगळ्या ज्या समस्या जिथे आहेत, म्हणजे जनरली कसं होतं, महानगरपालिका म्हणजे वॉटर गटर मीटर हे येतच, पण त्यासोबत अशा काही किचकट गोष्टी ज्या तुझ्या प्रभागात दिसत आहेत, तर त्या अनुषंगाने काही तुमच्याकडे काही मास्टर प्लॅन वगैरे तयार आहे का, की त्यांच्या त्या गोष्टी उद्या जर क्लिअर करायच्या ठरल्या तर काय करणार? नाही, आता माझ्याकडे मोठ्या प्रमाणात अनधिकृत झालेलं असं सहकार नगर वगैरे जुदानीपाडा परिसर आहे. तिकडे आताच बावनकुळे साहेबांनी वर्टिकल सातबारा हा जो सातबारा नवीन निर्माण करायचं काम चालू केलं. त्याच्यामध्ये जे इमारतीमध्ये राहतात आहेत, उद्या जे ती इमारत कधीही थोडे वर्षानंतर धोकादायक होईल, ती खाली केली जाईल. त्यानंतर ते लोक आहेत ते बेघर होऊ नये, त्या लोकांना त्या सातबारावर त्यांचं नाव असलं पाहिजे, त्यांच्या इमारतीचं नाव असलं पाहिजे. त्यासाठी तो व्हर्टिकल सातबारा जो चालू आहे त्याकडे आमचं पाठपुरावा चालू आहे. त्याचबरोबर उद्याच आमचे देवेंद्र फडणवीस साहेब येतात आहे आणि त्या परिसरासाठी चांगली घोषणा लवकरच होते, ते आपल्याला उद्या पाहायलाच मिळेल. पण पर्टिक्युलरली आता जसं निवडणुकीला सामोरे जाताना लोक जाहीरनामा तयार करतात, त्या जाहीरनाम्यामध्ये एक अशी कुठली तरी एक योजना असते किंवा एक असा कुठला तरी जो विषय असतो जो ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मांडला जातो, की मी जर नगरसेवक झालो तर मी हे करणार. तर तुझ्या प्रभागात असा कुठला ड्रीम प्रोजेक्ट आहे? नाही, भरपूर आहेत. त्यापैकी एक म्हणजे जो स्लम एरिया आहे तो आम्ही SRAच्या माध्यमातून डेव्हलप करून देणार, हा आमचा मेन पार्ट आहे. त्याचबरोबर स्टेशनचा जो परिसर मी तुम्हाला सांगितला की स्टॅटिसचा प्रकल्प, हा खूप मोठा प्रश्न विषय आमच्याकडे.
त्याचबरोबर इलेक्ट्रिक वायर, त्याचबरोबर आमचा एक विजन असणार आहे की जे MSEB जे पोल आहेत, लाईटचे पोल आहेत, असे महानगरपालिका ऑपरेट करते, पण खूप वेळा ते बंद असतात, ते आम्ही सोलार लाईनवर करून घेतोय. मग ते सोलार दिवे आम्ही लावणार आहेत, स्ट्रीट लाईट. स्ट्रीट लाईट. तर असे प्रोजेक्ट चालू आहेत, रस्ते सिमेंटचे करणं वगैरे असे गरजा. त्यानंतर माझ्या प्रभागात 2 उद्यानं येतात, एक सानेगुरुजी उद्यान आहे, मातृछाया उद्यान. हे दोन्ही उद्यान चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू आणि लोकांच्या फायदेशीर असं काहीतरी चांगलं काम करू. मुंबईपासून अगदी 40-50 किलोमीटरवर असलेली ही नवी मुंबई, जी जुळी उपनगरं ज्याला आपण म्हणतो, वसई विरार, या वसई विरार महानगरपालिकेकडे थोडंसं दुर्लक्षच झालं आहे म्हणा. कारण चाकरमानी मोठ्या संख्येनं या वसई विरारसारख्या उपनगरात येऊन वसत आहेत खरे, पण त्यामुळं जो लोंढा निर्माण झाला आहे, नागरी सुविधांवर जो ताण निर्माण झाला आहे, तो दूर करण्यासाठी विजन असलेले लोकप्रतिनिधी हवेत. आणि मनीष वैद्य आपल्या रूपानं एक असाच विजनरी लोकप्रतिनिधी या शहराला लाभावा या शुभेच्छा देतो. आणि येत्या 15 तारखेनंतर मतदार तुमच्या झोळीत मतांचा जोगवा टाकतील या अपेक्षेसह तुम्हाला रजा देतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.